आज आपण मुस्लिम समाजातील प्रमुख आमदार बघणार आहोत। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केवळ 10 मुस्लिम उमेदवार विजयी झाले आहे। यावर एक नजर टाकू। राज्याच्या 288 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत विविध पक्षांकडून एकूण 420 मुस्लिम उमेदवार रिंगणात होते। मात्र यापैकी केवळ 10 मुस्लिम उमेदवार विजयी होऊन आमदार बनले आहेत। विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक 3 आमदार आहेत। मुंबईतील महत्त्वाच्या जागांवर काँग्रेसने यश मिळवले। यात अमीन पटेल, मुंबादेवी, असलम शेख, मालाड पश्चिम आणि विदर्भातून सईद खान पठाण, अकोला पश्चिम यांचा समावेश आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 आमदार विजयी झाले। यात मंत्री हसन मुश्रीफ, कागल आणि मुंबईतील साना मलिक शेख, अणुशक्ती नगर यांचाही समावेश आहे। याचप्रमाणे समाजवादी पक्षाचे अबू आसिम आझमी, मानखुर्द शिवाजीनगर आणि रईस शेख भिवंडी पूर्व हे 2 आमदार निवडून आले आहेत। उर्वरित 3 आमदार वेगवेगळ्या पक्षातून आले आहेत। यात शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे हारून खान वर्सोवा आणि AIMIM पक्षाचे एकमेव आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल खालिद मालेगाव मध्ये यांचा समावेश आहे। या राजकीय प्रतिनिधित्वावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अचूक राजकीय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।